नमस्कार. अन्नदा फूड्स अँड हॉबी क्लासेसमध्ये मी केतकी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर सर्वांनी पटापटा जॉईन व्हा. आज आपण कुल्फी प्रीमिक्स कसं बनवायचं हे पाहणार आहोत. हे प्रीमिक्स बनवून तुम्ही सेल करू शकता. या कुल्फी प्रीमिक्स पासून तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्स पण क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर ही कुल्फी प्रीमिक्स पासून आपण कुल्फी कशी बनवायची हे पण आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. स्वागत आहे सर्वांचं. तर आपण पाहूया याच्यासाठी आपण कोणतं साहित्य घेतलेलं आहे. आपण एक 5-10 मिनिट वाट पाहूया आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया. आपल्याला जाड बुडाचं एक असं पातेलं पण लागणार आहे. माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर येत असेल तर टाईप करून सांगा कमेंटमध्ये. वेलकम एव्हरीवन. सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या लाईव्ह सेशनमध्ये. आजच्या लाईव्ह मध्ये आपण कुल्फी प्रीमिक्स कसं बनवायचं हे पाहणार आहोत. आणि हे जे कुल्फी प्रीमिक्स आहे हे तुम्ही सेल पण करू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्स पण देऊ शकता. या प्रीमिक्स पासून आपण कुल्फी कशी बनवायची हे पण बघणार आहोत. तर सर्वांनी जॉईन करा. आणि ज्यांना जॉईन होणं पॉसिबल नाही आहे ते नंतर हा व्हिडिओ बघू शकतात. हा याच पेजवर सेव्ह राहील. सायली मॅम कशा आहात तुम्ही? थँक्यू सो मच जॉईन केल्याबद्दल. तर मी आता तुम्हाला प्रमाण सांगते की आपण इथे काय प्रमाण घेतलेलं आहे. आपण कुल्फी प्रीमिक्स बनवण्यासाठी 5 टेबलस्पून आपण साखर घेतलेली आहे. मी दाखवते. मी मस्त आहे सायली मॅम. हे बघा 5 टेबलस्पून साखर घेतलेली आहे. साधी साखर आहे. त्याच्यानंतर हाफ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही कस्टर्ड पावडर पण यूज करू शकता त्या जागी. आणि 3 टेबलस्पून इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे. त्याच्यानंतर मावा इसेन्स घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही इसेन्स घेऊ शकता. आणि वेलदोड्याची पावडर घेतलेली आहे. आणि हे असे कुल्फीचे मोल्ड्स असतात तर ते मोल्ड घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे मोल्ड्स नसतील तर तुम्ही जे आपले चहाचे कप वगैरे असतात ना, यूज अँड थ्रोचे कागदी कप असतात तर ते पण तुम्ही यूज करू शकता. किंवा तुमच्याकडे जो मोल्ड अवेलेबल असेल तो मोल्ड तुम्ही यूज करू शकता. तर माझा आवाज क्लिअर येतोय का? प्लीज कमेंट करून सांगा म्हणजे आपण पुढचं सुरू करूया. आणि दूध घेतलेलं आहे 1 कप आपल्याला हे करण्यासाठी. पुढचं कुल्फी बनवण्यासाठी फुल फॅट मिल्क आहे हे. तर मी इथे चितळ्यांचं फुल फॅट मिल्क वापरलंय. ओके स्नेहा मॅम वेलकम. थँक्यू सायली मॅम. तर मी आता परत एकदा सांगते. आज आपण कुल्फी प्रीमिक्स कसं बनवायचं आहे ते पाहणार आहोत. तर या प्रीमिक्स मध्ये म्हणजे हे जे प्रीमिक्स आहे हे तुम्ही सेल पण करू शकता.
आणि याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्स पण देऊ शकता. आणि हे जे प्रीमिक्स आहे हे तुम्ही बाहेर म्हणजे रूम टेम्परेचरवर 1.5 ते 2 महिने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आणि फ्रीजमध्ये 6 ते 7 महिने हे व्यवस्थित राहतं. तर त्याच्यासाठी आपल्याला आता बघा, मी इथे परत एकदा सांगते, मी हाफ प्रपोर्शन घेतलेला आहे. इथे मी पूर्ण प्रपोर्शन तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही तेवढ्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता. तर बघा, 5 टेबलस्पून साखर घेतलेली आहे. इथे मी 2.5 चमचेच घेतलेले आहे. याच्या अर्ध प्रमाण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 6 टेबलस्पून मिल्क पावडर आहे. तर मी इथे 3च घेतलेली आहे. 3 चमचे मिल्क पावडर. त्याच्यानंतर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. आणि कॉर्नफ्लॉवर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कस्टर्ड पावडर यूज करू शकता. कस्टर्ड पावडर चालेल. त्याच्यानंतर वेलदोड्याची पावडर घेतलेली आहे. आणि मी इथे मावा इसेन्स घेतलाय. तुम्ही रोज फ्लेवर मध्ये बनवू शकता, पिस्ता बनवू शकता, तुम्ही ड्रायफ्रुट्स, मिक्स ड्रायफ्रुट्स सुद्धा तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर मी इथे दूध घेतलंय 1 कप. फुल फॅट मिल्क आहे हे. फुल फॅट मिल्कच घ्यायचं, कुठल्याही कंपनीचं घ्या. त्याच्यानंतर आणि आता माझ्याकडे आहे म्हणून मी इथे थोडासा खवा घेतलेला आहे. खवा नसेल तरी सुद्धा चालतो. तर आता आपल्याला हे प्रीमिक्स बनवताना काय करायचंय तर ते मी तुम्हाला सांगते. आणि तुमच्याकडे असे कुल्फी मोल्ड्स असतील तर ते तुम्ही यूज करू शकता. नसतील तर तुमच्याकडे जे आपल्याकडे जे यूज अँड थ्रोचे असे कप्स असतात ना चहाचे वगैरे, तर ते पण तुम्ही त्याच्यामध्ये पण तुम्ही हे करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कुल्फी सेट करायला ठेवू शकता. त्याच्यावर असं हे लावायचं सिल्वर फॉईल पेपर आणि याला एक असं रबर लावून घ्यायचं. त्याच्यावर पण सेम असंच करू शकता तुम्ही. आणि ही अशी स्टिक मिळते. ही स्टिक तुम्ही याच्यामध्ये थोडंसं होल करून ही ठेवू शकता. किंवा ह्याला डायरेक्ट असं झाकण पण येतं तर तुम्ही हे झाकण पण लावून ठेवू शकता. फक्त हे असं झाकण घट्ट लावायचं आणि लावल्यानंतर ही आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे कुल्फी. एक तुम्ही असं बाउलमध्ये किंवा एखाद्या अशा ग्लासमध्ये घेऊन ठेवू शकता म्हणजे जेणेकरून ते असं कलडणार वगैरे नाही फ्रीजमध्ये. तर आता मी आता एक इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. खूप इझी आहे, तुम्ही करू शकता. इझी आहे, तुम्ही कुठलेही फ्लेवर्स देऊ शकता याच्यामध्ये वेगवेगळे इसेन्स आणि इमल्शन्स टाकून. तुम्हाला जर रोज वगैरे करायचे असेल तर तुम्ही रोज इसेन्स टाका, इमल्शन टाका. त्याच्यानंतर रोज पेटल्स असतात ते टाका, थोडासा गुलकंद टाका. तर तुमची रोज कुल्फी तयार होईल प्रीमिक्स पासून. असं तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्स याच्यामध्ये क्रिएट करू शकता. मिक्स ड्रायफ्रुट्स, केशर कुल्फी, केशर पिस्ता, म्हणजे जे काही कुठलं तुम्हाला पाहिजे ते फ्लेवर्स तुम्ही याच्यामध्ये करू शकता. मी आता इथे साधा आपलं नॉर्मल जी कुल्फी असते ती घेतलेली आहे. तर आता मी याच्यामध्ये कुणाला काही क्वेरी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. मी इथे साधी साखर घेतलेली आहे. ओके सायली मॅम, साधी साखर आहे मी इथे मिक्सरच्या भांड्यात घेतलेली आहे. तुम्हाला याच्यासाठी काही लगेचच कुठलं काही मशिनरी वगैरे पण खरेदी करायची गरज नाहीये. सुरुवातीला तुम्ही छोट्या स्केलवर पण तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. कारण स्वप्न मोठी बघायची असतात आणि सुरुवात छोट्यापासून करायची असते म्हणजे मग व्यवस्थित चालू होतं. तर तुम्ही हे कुल्फी प्रीमिक्स बनवून सेल करू शकता, याचे पाउच बनवून. तर याच्यामध्ये आता मी हे मिल्क पावडर घातलेली आहे. तुम्ही ड्रायफ्रुट्स पण यूज करू शकता, मिक्स ड्रायफ्रुट्स. त्याच्यानंतर दुधाचा जो मसाला येतो तो पण तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. खूप सारे फ्लेवर्स तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे क्रिएट करू शकता. आणि आता उन्हाळा येतोच आहे, त्याच्या आधी तुम्ही हे छोटे छोटे पॅकेट्स बनवून सेल करा. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना थोडंफार हे टेस्ट करायला द्या, गिफ्ट करायला द्या. गिफ्ट द्या म्हणजे कुणाला द्यायचं असेल तर. त्याच्यानंतर मग
हळूहळू तुम्ही याचं सेलिंग स्टार्ट करा. मी हे सगळं जे पावडरी आहेत ते याच्यामध्ये मिक्स केले. ही वेलदोड्याची पावडर आहे आणि मावा इसेन्स आहे माझ्याकडे, तर मी मावा इसेन्स टाकतेय. तुमच्याकडे जो कुठला इसेन्स असेल तर तो तुम्ही टाकू शकता. ऑलरेडी आपण याच्यामध्ये मावा घालणार आहोत, त्यामुळे मी मावा इसेन्स याच्यामध्ये थोडं कमी टाकते. कलर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा कलर किंवा केशर पण तुम्ही दुधामध्ये भिजवून जेव्हा आपण कुल्फी बनवतो तेव्हा तुम्ही ऍड करू शकता. मी आता इथे थोडासा कलर यूज करते. कोणाला काही क्वेरी असतील तर तुम्ही विचारू शकता. मी अगदी किंचित थोडासा इथे थोडासा कलर मी इथे यूज करते, जास्त नाही, अगदी थोडासा. कलर ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता. तर आता आपल्याला हे मिक्सरमध्ये याचं फाईन आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. मी हे मिक्सरमध्ये करून घेते. तुम्ही इमल्शन यूज करू शकता. कुठलेही फ्लेवर्स जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्ही सेल करू शकता प्रीमिक्स. बघा आपलं हे कुल्फी प्रीमिक्स तयार झालेलं आहे आणि याचा स्मेल पण खूप छान येतोय. तर हे आपण मावा प्रीमिक्स म्हणून आपण हे यूज करू शकतो. याच्यातच तुम्ही ड्रायफ्रुट्स यूज करा. मावा प्रीमिक्स हे आपलं हे बघा रेडी झालेलं आहे. दिसतंय तुम्हाला? हे तुम्ही एअरटाईट कंटेनर मध्ये स्टोअर करून ठेवू शकता. मी तुम्हाला काढून दाखवते. आणि हे तुम्ही सेलही करू शकता. हे आपल्याला व्यवस्थित हे करून घ्यायचंय. मिक्सर जेव्हा आपण घेऊ तेव्हा तो कोरडा असला पाहिजे, कारण याच्या गुठळ्या आपल्याला करायच्या नाहीयेत. याच्यामध्ये आपण कुठलं केमिकलही यूज केलेलं नाहीये. विदाउट केमिकल आपण हे करू शकतो आणि तुम्ही सेल करू शकता. कारण आजकाल मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या केमिकल युक्त असतात. तर त्यामुळे आपल्याला विदाउट केमिकल तुम्हाला ह्याला चांगला रिस्पॉन्स येईल. अर्थात जर तुम्ही केलं तरच होईल. पहिले घरी करून पहा. करताना नेहमी आधी छोट्या क्वांटिटीमध्ये करायचं आणि 1, 2, 3 वेळा असं जास्तीत जास्त वेळा करून पाहायचं. 2-5 मिनिट लावायचं मॅम मिक्सर. जास्ती वेळ नाही लागत कारण ऑलरेडी सगळ्या पावडरच आहे त्याच्यामध्ये. फक्त साखर आपल्याला थोडीशी बारीक करावी लागेल. हे सगळं मिळून येण्यासाठी आपल्याला मिक्सरमध्ये हे फिरवायचं आहे.
व्यवस्थित मिळून येण्यासाठी फक्त मिक्सरमध्ये फिरवायचं आहे, बाकी याच्यामध्ये काही रिझन नाहीये. तर बघा आपलं हे कुल्फी प्रीमिक्स रेडी झालंय. तुम्ही ह्याच्या जागी म्हणजे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही जसं मी सांगितलं कस्टर्ड पावडर पण यूज करू शकता. वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये पण मिळतात कस्टर्ड पावडर. तुम्ही मँगोचं पण करू शकता, याच्यामध्ये मँगो इमल्शन यूज करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर जी कस्टर्ड पावडर वगैरे मिळते फ्लेवरमध्ये. नाही लिक्विड इसेन्स यूज केल्यावर काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा मी लिक्विडच इसेन्स यूज केलेला आहे. हा मावा इसेन्स आहे लिक्विडचा. काही प्रॉब्लेम नाहीये मॅम. त्याच्यासाठीच आपण हे सगळं मिळून येण्यासाठी मिक्सरमध्ये फिरवलेलं आहे. तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्स देऊ शकता. याच्यामध्ये कुठले पाहिजे ते फ्लेवर्स तुम्ही याच्यामध्ये स्ट्रॉबेरी, पिस्ता, म्हणजे ज्या कुठले तुम्हाला अजून कुठलं नवीन चॉकलेटचं करू शकता तुम्ही. चॉकलेटचं करताना याच्यामध्ये तुम्हाला फक्त कोको पावडर ऍड करावी लागेल, किंवा कोको पावडर जर तुम्ही ऍड करत नसाल तर तुम्हाला चॉकलेटचं इसेन्स आणि ब्राऊन कलरही तुम्ही किंवा इमल्शन मिळतं चॉकलेटचं, तर ते पण तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये तुम्ही कोको पावडर ऍड केली तर हे तुमचं चॉकलेटचं कुल्फी प्रीमिक्स पण तयार होईल. तर आता आपण बघूया याच प्रीमिक्स पासून आपल्याला कुल्फी कशी बनवायची आहे ते आपण बघूया. तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे दूध आहे 1 कप जे मी इथे दूध घेतलेलं आहे, हे दूध आपल्याला पातेल्यात घ्यायचं आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट एक कामही करू शकता की जेव्हा आपण या पावडरी सगळ्या मिक्स केल्या त्यावेळेसही तुम्ही हे 1 कप दूध त्याच्यामध्ये यूज करू शकता. इथे फुल फॅट मिल्कच आपल्याला यूज करायचं आहे. आणि गॅस बारीक ठेवायचा आहे. आता जे आपलं हे आहे याच्यामध्ये आपल्याला हे जी पावडर आहे प्रीमिक्सची पावडर ही आपल्याला याच्यामध्ये यूज करायची आहे. ही मी याच्यामध्ये पूर्ण यूज करते कारण मी ही एवढ्याच क्वांटिटीची मी बनवलेली आहे. आणि ही आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला गॅस चालू करायचा आहे. बघा याला कलर पण किती छान आलाय. तुम्ही याच्यामध्ये कॅरेमेल कलर पण यूज करू शकता जर तुम्हाला हवा असेल तर थोडासा, पण ह्याला गरज नाहीये. बघा विदाउट आपण थोडासाच कलर यूज केला, ऑरेंज कलर मी याच्यामध्ये टाकला थोडासा, तर त्याच्याने पण किती परफेक्ट ह्याला कलर आलेला आहे ते तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला हे थोडंसं शिजवून घ्यायचं. आता मी गॅस ऑन करते. हा गॅस मी आधी चुकून माझ्याकडनं चालू झाला. गॅस ऑफ असतानाच तुम्हाला दुधामध्ये प्रीमिक्स टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित तुम्हाला त्याच्या गोठळ्या वगैरे मोडून तुम्हाला परत त्यानंतर तुम्हाला गॅस ऑन करायचा आहे. अगोदर मी चुकून गॅस ऑन केला होता. पहिले तुम्हाला 1 कप दुधामध्ये हे प्रीमिक्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतरच तुम्हाला गॅस ऑन करायचा आहे. गॅस ऑन केल्यावरच, आणि गॅस ऑन केल्यानंतर तो गॅस मंदच ठेवायचा आहे. खूप असं एकदम मोठा ठेवायचा नाहीये. एकदम हलक्या हाताने तुम्हाला हे व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे.
किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा आपण हे सगळ्या पावडरी वगैरे हे प्रीमिक्स ज्या वेळेस आपण बनवलं त्याच वेळेला तुम्ही याच्यामध्ये, जर तुम्ही घरच्यासाठी बनवत असाल तर तुम्ही त्याच वेळेला याच्यामध्ये हे दूध यूज करू शकता. पण मी तुम्हाला प्रीमिक्स पण कसं बनवायचं हे दाखवण्यासाठी मी 2 सेपरेट स्टेप्स केल्या आहेत. खूप छान बनतं हे, खूप टेस्टी होतं. बघा तुम्ही करून, आणि करून झाल्यावर ग्रुपवरती फोटो टाका. गरम दुधामध्ये आपल्याला पावडर टाकायची नाहीये, नाहीतर जास्तीच गुठळे होतील. थंड दुधामध्येच या प्रमाणामध्ये. आता डिपेंड्स तुमचा मोल्ड किती आहे. तर आता बघा, हा जो मोल्ड आहे ना, अशा तुमच्या 2 वगैरे कुल्फ्या याच्यामध्ये होतील. म्हणजे हे मी हाफ प्रमाण घेतलेलं आहे. हे जे प्रमाण मी घेतलेलं आहे ना ते हाफ आहे. तर हाफ प्रमाणामध्ये तुमच्या 2 ते 3 प्रकारच्या कुल्फ्या तयार होतील या मोल्डमध्ये. साधारण 2च होतील. डिपेंड्स तुमच्या मोल्डची साईज किती आहे. तुम्ही जर ते छोटे छोटे जे चहाचे ग्लास वगैरे असतात की नाही, ते जर का तुम्ही यूज केले तर त्याच्यामध्ये तुमच्या थोड्या जास्ती कुल्फ्या तयार होतील. तुम्ही कुठला मोल्ड यूज करता आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तरी पण याच्यामध्ये 2 कुल्फ्या आरामात तयार होतील या प्रमाणामध्ये. जे प्रमाण मी प्रमाण तुम्हाला परत एकदा सांगते. फक्त आपल्याला हे खाली लागू द्यायचं नाहीये, हे जास्ती महत्वाचं आहे. कारण आपल्याला जळका वास वगैरे हे नको आहे याला. प्रमाण मी तुम्हाला सांगते. 5 टेबलस्पून साखर घ्यायची आपल्याला. 5 चमचे साखर. त्याच्यानंतर 6 टेबलस्पून मिल्क पावडर. मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही कंपनीची घेऊ शकता. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर कस्टर्ड पावडर तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर वेलदोड्याची पावडर घ्यायची आहे आणि मावा इसेन्स घ्यायचा आहे. मी इथे हाफ टीस्पून मावा इसेन्स टाकलेला आहे. विदाउट इसेन्स पण तुम्ही करू शकता. आणि ह्या प्रमाणासाठी तुम्हाला 2 कप फुल फॅट मिल्क लागणार आहे. 2 कप तुम्हाला याच्यासाठी फुल फॅट मिल्क लागणार आहे. याच्यामध्ये जे प्रमाण आहे याच्यामध्ये तुमच्या जास्ती कुल्फ्या तयार होतील. आणि या प्रमाणामध्ये डिपेंड्स तुमचं मोल्ड आहे, पण तरी 2-3 कुल्फ्या आरामात तयार होतील. तुमचा मोल्ड किती साईजचा आहे त्याच्यावर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता. किंवा छोटे छोटे जे मातीचे जे येतात ना मटके, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही हे असं सिल्वर फॉईल लावून ते तुम्ही करू शकता. वरतून ड्रायफ्रुट्स वगैरे तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. मिल्क मसाला टाका तुम्ही याच्यामध्ये, जर तुमच्याकडे म्हणजे ड्रायफ्रुट्सच्या ऐवजी तेही टाकू शकता. त्याच्यात ऑलरेडी असतातच. फक्त ते तुम्हाला नंतर टाकायचं आहे. मिक्सरमधनं सगळं झाल्यावर वरून प्रीमिक्स मध्ये आपल्याला ते ऍड करायचं आहे, जेणेकरून त्याचा थोडा क्रंच आपल्याला खाताना आला पाहिजे. तर त्याच्यासाठी हे बघा, आता हे शिजत आलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. आता बघा, 2 कप म्हणजे अर्धा लिटर दूध झालं. तर याच्या दुप्पट केल्यावर 1 लिटरचं प्रमाण येईल. 2 कप म्हणजे अर्धा लिटर दूध झालं. 1 कप आपला 250 ml चा असतो. तर 2 कप घेतल्यावर ते अर्धा लिटरचं झालं. म्हणजे मी आता जे हे 5 टेबलस्पून साखर वगैरे हे जे प्रमाण सांगितलं, हे जर का तुम्ही डबल केलं आणि दूध पण डबल केलं तर तुम्ही 1 लिटरचं करू शकता. फक्त मिक्सरला लावताना ते मिक्सर कोरडा असला पाहिजे पूर्णपणे. अगदी एक
5-10 मिनिट आपल्याला हे उकळायचं आहे आणि एक उकळी आल्यावर आपल्याला हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर याच्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये मावा ऍड करू शकता. आणि परत एकदा आपल्याला हे मिक्सरमध्ये करून घ्यायचं आहे. तर कसा वाटतोय तुम्हाला आजचा क्लास कमेंट करून सांगा. आणि ज्यांचंही हे मिस झालं असेल त्यांनी काळजी करू नका, याच ग्रुपवरती हे सेव्ह राहील, याच पेजवरती, तर तुम्ही नंतर हे पाहू शकता. बघा आता आपलं हे उकळी आलेली आहे, ह्याला दिसत असेल तुम्हाला. एक ते 2 उकळी आल्यावर आपल्याला हे लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला प्रॉपर थंड करून घ्यायचं आहे. खूप इझी आहे, करू शकता तुम्ही. आणि याच्या पाठीमागे पण बालुशाहीची एक रेसिपी झाली होती, ती पण ट्राय करून बघा सर्वांनी. ट्राय केल्यानंतर ग्रुपवर फोटो टाका, तुमचा फीडबॅक नक्की द्या, जो काही असेल तो. तर बघा झालेला आहे. मी आता गॅस ऑफ करते आणि हे थंड करून घेते. थँक्यू स्नेहा मॅम, थँक्यू सो मच तुम्ही सर्वांनी जॉईन केल्याबद्दल. त्याच्या आधी आपला याच्यामध्ये ह्याचा पण क्लास झालेला आहे, जिरा राईस आणि डाळ तडका रेस्टॉरंट स्टाईल, त्याचा एक क्लास झाला होता, तर तोही तुम्ही या पेजवरती पाहू शकता. तर हे आपल्याला व्यवस्थित थंड करून परत एकदा आपल्याला हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि माझ्याकडे हा थोडासा मावा आहे, तर मी थोडं थंड झाल्यानंतर याच्यामध्ये ऍड करते. तुम्ही किसून टाकू शकता मावा ऑप्शनल आहे, मावाची गरज पडणार नाहीये, पण तरी सुद्धा माझ्याकडे आहे म्हणून मी याच्यामध्ये थोडासा मावा ऍड करते. थोडंसं हे रूम टेम्परेचरवर आल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं आहे. तर संडेला आपला आईस्क्रीमचा वर्कशॉप आहे. जर त्याच्यामध्ये कुणाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आईस्क्रीमच्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला आईस्क्रीम प्रीमिक्स जो आहे क्लास, तो पूर्णपणे मोफत मिळेल. आईस्क्रीम प्रीमिक्स कसं बनवायचं आणि ते प्रीमिक्स पासून तुम्ही आईस्क्रीम कसं बनवू शकता ते तुम्हाला लाईव्ह दाखवलं जाईल त्याच्यामध्ये. या क्लासमध्ये तुम्हाला ओके स्नेहा मॅम. तर ज्यांनी केला नाहीये आणि करायचं आहे तर ते करू शकतात. तर त्याची 899 रुपये फी आहे. जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. फक्त 899 रुपये फी आहे त्याची, जास्त फी नाहीये. लाईफ टाइम व्हिडिओ ऍक्सेस राहील. स्नेहा मॅम तुम्ही क्लास केलाय, मग तुम्हाला कसा वाटला आपला क्लास, त्याबद्दल थोडंसं काहीतरी सांगा. तर तुम्ही हे प्रीमिक्स वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये करून पहा आणि सेलही करून पहा. थोडं थोडं प्रमाण घेऊन तुम्ही कॉस्टिंग काढायचं आणि कॉस्टिंग काढून तुम्ही हे सेल करा.
पहिले घरी सुरू करा. ओके 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 स्नेहा मॅम, मला वाटलं तुम्ही आधीच्या बॅच मध्ये केला की काय, म्हणून मी म्हटलं तुम्हाला. आणि काळजी करू नका, जेव्हा पण तुम्हाला काय अडचण आली करताना किंवा कधीही आली अडचण, तर तुम्ही मला कॉल करू शकता. जर त्यावेळेस मी कुठल्या कारणास्तव कॉल उचलला नाही तर नंतर मी तुम्हाला परत कॉल करेन किंवा तुम्ही मला करा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन. तर मी आजपर्यंत म्हणजे जेवढे कुठले क्लास घेतले कधीच कुणाचाही कुठूनही कॉल आला किंवा कुठल्याही अडचण आली तर मी ती सोडवण्याचा नक्की प्रयत्न करते. एकतर तुम्ही हा क्लास नीट अटेंड केला, व्यवस्थित लाईव्ह झाल्यानंतर पण एकदा दोनदा जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला अडचण येणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे 100%. थँक्यू सायली मॅम, थँक्यू सो मच. सायली मॅमने माझ्याकडे आईस्क्रीमचा क्लास केलाय आणि त्यांनी मला आईस्क्रीमचा क्लास केल्यानंतर फोटोज पण पाठवले होते, कुल्फी वगैरे जे म्हणजे आईस्क्रीम वगैरे बनवून त्याचे फोटोज पण त्यांनी मला सेंड केले होते. थँक्यू सो मच सायली मॅम. आणि या क्लासमध्येच तुम्हाला कमर्शियल बेस पण शिकवणार आहे. 2-3 प्रकारचे बेस असणार आहेत. लाईव्ह मध्ये आपण 2 बेस आणि त्याच्यापासून आपण आईस्क्रीम कसं बनवायचं हे आपण बघणार आहोत. त्याच्या बाकीचे जे काही बेस आहेत ते तुम्हाला नोट्समध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही स्वतः करून पहा. तुम्हाला करून पाहावे लागतील प्रॅक्टिकली. मी आता हे थंड करून घेते. बघा ह्याचं टेक्स्चर बघा कसं आलं आहे. वाटत सुद्धा नाहीये की आपण हे ह्याच्यापासून केलंय म्हणून, प्रीमिक्स पासून. त्यामुळे तुम्ही हे इझिली सेल करू शकता. आणि जेव्हा तुम्ही हे सेल कराल त्यावेळेला त्या पाकिटावर तुम्हाला कुल्फीची कृती लिहायची आहे. जसं की आता आपण कृती केली, ती कृती पूर्ण कृती त्याच्यावर लिहायची आहे. म्हणजे तुमचं प्रीमिक्स कसं वापरायचं हे जर तुम्ही व्यवस्थित लोकांना समजून सांगितलं तर ते तुमच्याकडनं परचेस करतील. नुसतं प्रीमिक्स सेल करून नाही तर ती कुल्फी कशी बनवायची प्रीमिक्स पासून हे तुम्हाला तुमच्या ज्या कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्ही सेल करणार आहात त्याच्यावर तुम्ही ती कृती लिहायची आहे. म्हणजे जसं आपण आता केलं, 1 कप दुधामध्ये आधी हे आपण मिसळून घेतलं किंवा जी आत्ता आपण कृती केली किंवा जी तुम्ही कृती करणार आहात ती कृती तुम्हाला त्या पाकिटावर ऍड करायची आहे. आणि त्या पॅकेटावर तुम्हाला असं पण लिहायचंय की याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले नाहीये. अशा तुम्ही 2-4 गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करा. आणि हे जे प्रीमिक्स आहे बाहेर तुमचं 1.5 ते 2 महिना व्यवस्थित राहतं आणि फ्रीजमध्ये 6-7 महिने राहू शकतं आरामात. एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवू शकता करून. आणि होलसेलमध्ये साहित्य कुठे मिळतं हे मी तुम्हाला क्लासमध्ये सांगेनच, पण तरी सुद्धा हे तुम्ही आणू शकता. हे काही इझिली तुम्हाला कुठेही किराणा स्टोअरमध्ये किंवा कॅम्पात किंवा जिथे कुठे तुम्ही राहता तिथे होलसेल तुमचं जे मार्केट असेल तिथे तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे असं पण नाही की हे साहित्य खूप म्हणजे अगदी तुम्हाला रेअर आहे किंवा ऑनलाईनच मागवावं लागेल असं काही नाहीये. तुम्ही हे इझिली करू शकता. थोडंसं नॉर्मल झालं ना मॅम, त्याच्यामध्ये मग आपल्याला खवा टाकायचा आहे. चालतं गरम असताना तुम्ही त्याच्यामध्ये खवा टाकला तरी, फक्त ते खवा त्याच्यामध्ये नीट तुम्हाला. आता बघा मी हा खवा आहे ना याच्यामध्ये ऍड करते. माझ्याकडे आहे म्हणून मी ऍड केलाय.
आणि हे आपल्याला परत एकदा व्यवस्थित मिक्सरला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जो खवा टाकलाय तो याच्यामध्ये ऍड होईल. किंवा तुम्ही असं पण करू शकता, जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं ना की त्याच्यामध्ये तुम्ही ज्या पावडरी आपण मिक्सरमध्ये काढल्या त्या पावडरी सोबत तुम्ही दूध आणि खवा त्याच्यामध्ये ऍड करा, एकदाच मिक्सरला फिरवा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते शिजवून घ्या. मंद गॅसवर तुम्ही ते, फक्त गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, कारण कॉर्नफ्लॉवर आहे याच्यामध्ये, मिल्क पावडर आहे, खवा आहे, हे लगेच म्हणजे याला खाली लागतं. तर बघा आपलं हे खाली पण लागलेलं नाहीये, दिसत असेल तुम्हाला. एकदम याचा फ्लेवर पण खूप छान येतोय, सुगंध. मी याच्यामध्ये मावा इसेन्स टाकलाय. तुम्ही इसेन्स वगैरे नाही काही टाकलं, वेलची पावडर, जायफळ वगैरे टाकलं तरी सुद्धा चालेल. आता मी हे एकदा मिक्सरवरती काढून घेते. थोडं नॉर्मल झाल्यावर तुम्हाला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. हे बघा आपलं हे कुठेच खाली वगैरे लागलेलं नाहीये, बघू शकता तुम्ही. पातेलं एकदम क्लिअर आहे आणि फार वेळही लागत नाही करायला. तर आपण हे मिक्सरवरती करून घेतोय. फक्त मावा मिक्स करण्यासाठी मी मिक्सरवर करतेय. तुम्हाला म्हणजे कुठलीही गोष्ट शिकल्यानंतर ती वारंवार तुम्हाला करून पाहावी लागेल. जितकी जास्त वेळा कराल, जितकी तुम्ही त्याची प्रॅक्टिस कराल, तितकं तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्ट व्हाल. हे पहा आपलं हे मी याच्यातच दाखवते, पातेल्यामध्ये ओतून. ही आपली मावा कुल्फी तयार झाली आहे प्रीमिक्स पासून. आणि आता आपल्याला ही जर आपण मावा नाही टाकला तर तुम्ही मिक्सरला नाही लावलं तरी चालेल. मिक्सरला जर समजा तुमच्या असं तुम्हाला वाटलं की बाबा करताना तुमच्या मिक्सचरमध्ये, म्हणजे जेव्हा आपण हे शिजवतो त्यावेळेस जर तुमच्या मिक्सचरमध्ये काही गुठळ्या वगैरे राहिल्या आहेत, असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मिक्सरमधनं काढा. जर तुम्हाला वाटत नसेल की म्हणजे बाबा माझं असं नाही झालेलं, माझं व्यवस्थित झालंय, म्हणजे कुठल्याही गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाहीये, तर तुम्ही मिक्सरमध्ये नाही केलं तरी सुद्धा चालेल. पण जर तुम्हाला असं वाटतंय शिजवताना आणि शिजवल्यानंतर थोडंसं थंड झाल्यावर की थोड्याशा गुठळ्या झाल्या किंवा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे मिक्सरला लावा. आणि गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. आता आपण हे मोल्ड मध्ये भरूया. बघा आता माझ्याकडे हे मोल्ड आहेत. तर या मोल्ड मध्ये आपण हे ऍड करूया. असं तुम्ही डावानी वगैरे केलं तरी चालेल. तुम्ही याच्यामध्ये असं टाकताना याच्यामध्ये तुम्ही पिस्ता
काजू बदाम याचे फ्लेक्स तुम्ही ऍड करू शकता, केशरचं दूध ऍड करू शकता, केशर ऍड करू शकता. मी प्लेनच ठेवलंय. तुम्ही याच्यामध्ये प्रीमिक्स मध्ये सुद्धा तुम्ही केशर ऍड करू शकता, पण त्याच्याने तुमची कॉस्टिंग वाढेल. तर तुम्ही कॉस्टिंगचा विचार एवढा करू नका, कारण तुम्हाला तुमच्या सगळ्यात आधी तुमच्या जो कोणी कस्टमर आहे त्याला तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं जर तुम्ही दिलं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याकडे जर किंमत म्हणजे जी काही तुमची कॉस्टिंग येईल ती जर का तुम्ही मागितली तर तो तुम्हाला 101% देईल. फक्त आपली जी क्वालिटी आहे ती प्रत्येक वेळेला मेंटेन राहिली पाहिजे. आज असं झालंय, उद्या वेगळंच झालंय असं करून नाही चालत. सेम टू सेम प्रत्येक वेळेला सेम टू सेमच व्हायला हवं. त्याच्यासाठी काय करायचं, प्रत्येक वेळेला तुम्ही म्हणजे आता समजा तुम्ही एकाच कुठल्या तरी, आता समजा तुम्ही आज अमूलची जर मिल्क पावडर वापरली तर तुम्ही अमूलचीच उद्या अजून काहीतरी वेगळं वापरलं तर असं करून नाही चालत. एकाच कंपनीचं असतं तर ते हे बघा, आता हे मी एका ह्याला मी असं झाकण लावते आणि हे फुल भरायचंय आपल्याला. क्रीमी टेक्स्चर आलं ह्याला, पाहू शकता तुम्ही. मी डब्यामध्ये पण सेट करा, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि हे आपण थोडंसं ह्याला आपल्याला एखाद्या अशा ग्लासमध्ये वगैरे घेऊन तुम्हाला हे ठेवायचं आहे व्यवस्थित. तर मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला जर वाटत असेल की हे झाकण हलतंय किंवा काय होतंय तर तुम्ही याच्यावरनं एक असं रबर लावू शकता की जेणेकरून हे हलू नये किंवा काय होऊ नये असं. तर त्याच्यासाठी तर आपण ह्याला एक रबर लावून घेऊया. तर मी आता ह्याला हे बघा रबर लावतीये जेणेकरून हे हलू नये. फक्त याच इंटेन्शनने मी हे रबर लावतीये. एक मिनिट. रबर नाही लावलं तरी सुद्धा चालेल, एखाद्या ग्लासमध्ये तुम्ही ठेवून द्या. मी ना आता रबर डायरेक्टली असंच ठेवते. याच्यामध्ये एक दुसरा ग्लास घेऊन त्याच्यामध्ये ठेवावं लागेल. एक रबर लावते मी. वरचं झाकण थोडं माझं. डब्बा प्लास्टिकचा पण चालेल, त्याच्यावर तुम्ही प्लास्टिकचा चालेल, जर्मनचा चालेल, कुठलाही चालेल. प्लास्टिकच्या डब्यात आता बघा मी ह्याला रबरच लावते. झाकण लावून तुम्हाला नेक्स्ट दाखवते. आता हे झालेलं आहे. आता बघा मी ह्याला लावलंय सिल्वर फॉईल. सिल्वर फॉईल लावल्यानंतर ह्याला आपल्याला रबर लावून घ्यायचं आहे. ओके. आणि ह्याला रबर लावल्यानंतर फक्त हे आपल्याला थोडंसं रूम टेम्परेचर वरती आल्यानंतरच आपल्याला फ्रीज मध्ये सेट करायचं आहे. गरम असताना आपल्याला हे फ्रीज मध्ये सेट करायचं नाहीये. थोडंसं रूम टेम्परेचरवर येऊ द्या. त्याच्यानंतर तुम्ही हे बघा हे अशा प्रकारे तुम्ही लावू शकता. खरं तर हे बसतं असं व्यवस्थित. हे बघा बसलं इथे. आता हे असं लावल्यानंतर आपल्याला काय करायचंय, ही काडी आहे माझ्याकडे. तर या काडीनी आपल्याला म्हणजे थोडंसं ह्याला आहे ना आपल्याला एक होल असं करून घ्यायचंय. प्लास्टिकचा डबे तुम्ही यूज करू शकता. बघा मी अगदी याच्यामध्ये थोडंसं दिसत असेल तुम्हाला, थोडंसं होल केलेलं आहे. आणि होल केल्यानंतर ही जी आईस्क्रीमची स्टिक आहे ही पूर्णपणे याच्यामध्ये तुम्हाला
टाकायची आहे. बघा दिसत असेल तुम्हाला, हे अशा प्रकारे आपलं झालेलं आहे कुल्फी. अशी तुम्ही कुल्फी सेट केली आणि ती डिमोल्ड कशी करायची हे मी एक व्हिडिओ करून त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. तर आपल्याला ही कुल्फी 6 ते 7 तास आपल्याला फ्रीजरमध्ये आपल्याला सेट करायची आहे, फ्रीजमध्ये नाही. फ्रीजरमध्येच आपल्याला ही कुल्फी सेट करायची आहे. आणि बघा फ्रीजरचं जे टेम्परेचर आहे आपल्याला लवकर व्हावी किंवा काय असं, याच्यासाठी आपल्याला त्याचं टेम्परेचर वाढवायचं नाहीये. ते आपल्याला एक साधारण 3-4च्या मध्ये ठेवायचं आहे. आणि 6 ते 7 तास तुम्ही हे व्यवस्थित, म्हणजे तुम्ही रात्री करा आणि म्हणजे तुम्ही सकाळी वगैरे ती हे करा. 7 ते 8 तास झाले तरी हरकत नाही. मग असं जर का तुम्ही केलं तर तुमच्या कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल्स जे असतात ना तर ते होणार नाहीत. बघा आता बरोबर मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे याच्यामध्ये 3 कुल्फ्या होत आहेत. दिसत असेल तुम्हाला. ह्याला एक असं रबर लावून टाका कुणाची तरी हेल्प घेऊन, म्हणजे हे व्यवस्थित बसेल. आणि एका अशा ग्लासमध्ये व्यवस्थित ठेवा तुम्ही. आता हे पाहिजे तर आपण एखाद्या डब्यामध्ये वगैरे, पण आता एवढा छोटासा डबा नाहीये, तर आपण एक ग्लास घेऊया, त्याच्यामध्ये स्टोअर करूया आपण. एकच मिनिट मी दाखवते तुम्हाला. बघा हा माझ्याकडे एक ग्लास आहे, म्हणजे हे केकचं आहे हे. तर त्याच्यासाठी म्हणजे मी त्याच्यामध्ये हे सेट करते. आणि आजकाल ते असे स्टँडवाले पण मोल्ड येतात कुल्फीचे, तर ते पण तुम्ही घेऊ शकता. कोणत्याही एका एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही ते आईस्क्रीम झालं किंवा कुल्फी झालं तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. हे बघा आता मी जे उरलेलं बॅटर आहे आपलं, तर ते मी याच्यामध्ये, हे थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर, आणखी थोडं हे गरम आहे, तर हे नॉर्मलला आल्यानंतरच मी फ्रीजरमध्ये सेट करणार आहे. काहीच नसेल तर ज्याप्रमाणे मी सांगितलं एका डब्यात सेट करा, किंवा मग जे यूज अँड थ्रोचे जे ग्लासेस असतात चहाचे वगैरे, तर त्या छोट्या छोट्या ग्लासमध्ये पण तुम्ही कुल्फी हे करू शकता. त्याला सिल्वर फॉइल वगैरे लावून तुम्ही ते करू शकता.
बघा असं हे सिल्वर फॉईल आहे, ते थोडंसं कट करून मी त्या ह्याला लावते. हे थोडंसं आपल्याला मोठं घ्यावं लागेल. थोडं मोठं असलं तरी चालेल, पण लहान नकोय. तर यालाही आपल्याला रबर लावून घ्या किंवा दोरा गुंडाळा. व्यवस्थित आपल्याला हे, जेव्हा तुम्ही ते यूज अँड थ्रोचे ग्लासेस यूज कराल त्यालाही तुम्ही वरतून असं लावून घ्या आणि त्यानंतरच ते सेट करा. याला रबर लावते. फक्त आपल्याला गरम हे फ्रीजर मध्ये नाही ठेवायचे. जेव्हा हे रूम टेम्परेचर वर येईल त्यानंतरच आपल्याला हे फ्रीजर मध्ये ठेवायचंय. एखाद्या अशा काचेच्या ग्लासमध्ये किंवा अशा कुठल्या तरी एका ग्लासमध्ये, जेणेकरून ते हलू नये वगैरे. त्यामुळे जर तुमच्याकडे स्टँडचा मोल्ड असेल तर तुम्ही तो पण यूज करू शकता. तर लक्षात आलंय तुमच्या? हे बघा रबर आहे, हे मी याला लावते. बघा किती वेळात केली आपण कुल्फी. पण सेट तर याला आपल्याला करावंच लागेल. कुल्फी करायला आपल्याला वेळ लागत नाहीये, फक्त आपल्याला ही सेट केल्यानंतर सेट करण्यासाठी आपल्याला वेळ लागेल. खवा 1 टेबलस्पूनच घेतलाय मी. 1 टेबलस्पून एवढा घेतलाय खवा. आणि हे जे प्रमाण आहे या प्रमाणाला तुम्ही एक 20 ते 30 ग्रॅम खवा घालू शकता. म्हणजे 5 टेबलस्पून साखर, 6 चमचे मिल्क पावडर आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. याच्यामध्ये जर तुम्हाला खवा ऍड करायचा असेल तर तुम्ही एक 20-30 ग्रॅम खवा ऍड करू शकता किंवा 40 ग्रॅम पर्यंत तुम्ही याच्यामध्ये खवा ऍड करू शकता. खवा थोडाफार कमी जास्त झाला तरी हरकत नाही. फक्त खवा चांगला फ्रेश घ्या. आणि ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला 2 प्रकारे मी सांगितलं, त्या प्रकारे तुम्ही करू शकता. डायरेक्ट सगळं मिक्सरमध्ये घ्यायचं, सगळं मिक्सरमध्ये करायचं, त्याच्यात खवा पण ऍड करायचा, व्यवस्थित मिक्सरला लावून घ्यायचं ते सगळं. आणि त्याच्यानंतर हे बघा याची कन्सिस्टन्सी बघा, मी तुम्हाला दाखवते आता. हे मिक्सर मधले जे आहे, दिसत असेल तुम्हाला. हे बघा कलर बघायचा कसा झालाय. बघा बाहेरची जी कुल्फी असते ना, काही काही कुल्फीमध्ये ब्रेड ऍड केलेला असतो. ते जे रवाळ जे टेक्स्चर असतं ना, ते रवाळ टेक्स्चर देण्यासाठी त्याच्यामध्ये ब्रेड ऍड केला जातो, ब्रेड क्रम्स. बघा टेस्ट पण छान झाली, मी करून पाहिली आता. इसेन्स तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा नाही टाकला तरी सुद्धा चालेल. कलर इसेन्स ऑप्शनल आहे. तर अशा प्रकारे आपलं हे कुल्फी प्रीमिक्स पासून आपण या कुल्फीज बनवलेल्या आहेत. आणि हे आपल्याला व्यवस्थित रूम टेम्परेचर वरती आल्यानंतर, अजून हे थोडंसं कोमट आहे किंवा थोडं माझ्या हाताला हे गरम लागत आहे, त्यामुळे मी आता हे लगेच नाही ठेवणार. एक थोडंसं 5-10 मिनिट हे थोडं नॉर्मल झालं की मग मी हे फ्रीजर मध्ये ठेवणार आहे. सर्वांनी हे प्रीमिक्स करा
त्याच्यानंतर घरी करून पहा, सेल करा आणि सुरू करा. इझी आहे, याला काही जास्ती मेहनत पण नाही. थँक्यू स्नेहा मॅम, थँक्यू सायली मॅम, आणि नंतर पण जे कोणी सगळे बघतील त्यांनाही मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. तर आता आपण नेक्स्ट जे लाईव्ह असेल फ्री लाईव्ह, तर ते आपण एकदा घेऊया. जसं की आपल्याला गुलकंद घ्यायचा आहे, त्याच्यानंतर एकदा आपल्याला लिंबाचं लोणचं घ्यायचं आहे, जे मागं मी एका याच्यामध्ये पाठवलं होतं. तर त्याच्यामध्ये जे काही आहे राहिलेलं. थँक्यू सायली मॅम, थँक्यू सो मच. नक्की ट्राय करा, ग्रुपवर पाठवा, आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही हे प्रीमिक्स सेल करू शकता. याचं जे प्रमाण आहे पट करा. म्हणजे जर तुम्हाला बघायचं याच्यामध्ये हे प्रमाण करून झाल्यानंतर या प्रमाणाचं एक पॅकेट किती ग्रॅमचं बनतं हे तुम्ही करून पहा. हे सगळं जेव्हा तुम्ही घेताल त्यामध्ये हे पॅकेट किती ग्रॅमचं बनतं हे तुम्ही करून पहा. त्या किती ग्रॅमला किती खर्च आला हे सगळं तुम्ही व्यवस्थित कॉस्टिंग काढा, आणि त्यानंतर हे प्रमाण, हे तुमचं जे पाऊच आहे ते तुम्ही सेल करा. आणि तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करा, कृती मेन्शन करा. कृती मेन्शन करणं गरजेचं आहे प्रीमिक्स मध्ये. तरच तुमचे म्हणजे लोक जे घेतील त्यांनाही ते प्रीमिक्स करता आलं पाहिजे ना. तर त्याच्यासाठी तुम्हाला ते कृती जी आहे, म्हणजे समजा आता या प्रमाणासाठी किती दूध घेतलं, किती काय घेतलं, तर ते तुम्हाला त्यांना व्यवस्थित कृती त्या याच्यावरती स्टिकरवरती तुम्हाला मेन्शन करायची आहे. आणि प्रीमिक्स करताना तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स तुम्ही थोडेसे बारीक करून ऍड करू शकता, किंवा तुम्ही थोडेसे वरती असे टाकू शकता. म्हणजे जेव्हा आपलं प्रीमिक्स रेडी होतं पूर्ण बारीक पावडर न करता तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये थोडेसे असे टाकायचे. किंवा जसं मी सांगितलं मिल्क जे असतं ना बघा, आता हे मिल्क मसाला आहे, तर हा अशा प्रकारे मिल्क मसाला पण तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. फक्त तो मिल्क मसाला तुम्हाला लास्टला मिक्सरमधनं काढून जेव्हा तुम्ही कशात तरी स्टोअर करणार आहात त्यावेळेला तुम्हाला तो मिल्क मसाला ऍड करायचा आहे, जेणेकरून त्याचे जे क्रंच आहे तो तुम्हाला कुल्फीमध्ये येईल, आणि त्याचा कलरही छान येतो. त्याच्यामध्ये केशर वगैरे ऍड असतं, तर तेही तुम्ही करू शकता. सो थँक्यू सो मच. तर तुम्ही हे करून पहा, आणि कुठलाही मोल्ड नसेल तर साध्या एखाद्या डब्यामध्ये, बघा डबा दाखवते मी तुम्हाला, अशा कुठल्याही एखाद्या डब्यामध्ये तुम्ही कुठल्याही एअरटाईट ह्याला क्लीन फिल्म लावायची, याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. गोल डब्यामध्ये किंवा अशा कुठल्याही डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. हे बघा, अशा डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करा. किंवा मटक्या, छोटे छोटे मटके मिळतात, तर त्या मटक्यामध्ये तुम्ही असं अशा प्रकारे लावून ठेवा, आणि मटका कुल्फी पण मग तुम्हाला म्हणजे असं व्हेरिएशन्स तुम्ही स्वतः करू शकता, आणि तुमचे जे कस्टमर्स आहेत त्यांनाही तुम्ही सांगू शकता. ओके, थँक्यू सो मच. आता आपण हे लाईव्ह बंद करत आहोत, तर आपण आता नेक्स्ट लाईव्ह मध्ये भेटूया. थँक्यू सो मच.